नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मित्रांनो, आपण सहकार चळवळ हा पाठ पाहिला होता. आता आपल्याला या घटकावर आधारित आयोगाने जे मागील वर्षी प्रश्न विचारले आहेत ते आणि त्यांची उत्तरे पाहायची आहेत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, 1995 सालच्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेने टिंबटिंब हे सहकाराचे नवीन तत्व म्हणून स्वीकारले आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलं होतं आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनाविषयी. तर मित्रांनो, त्यांनी सहकारांतर्गत सहकार, लोकशाही नियंत्रण, सभासदांचा आर्थिक सहभाग आणि समाजाबद्दलचे कर्तव्य हे 4 ऑप्शन दिलेत. आपण त्यामध्ये हे पाहिलं नव्हतं, परंतु या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेने समाजाबद्दलचे कर्तव्य हे एक नवीन तत्व सहकाराचे स्वीकारलेले आहे. तरी लक्षात घ्या मित्रांनो इथे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जागतिक सहकार चळवळ ज्या तत्वांवर आधारित आहे त्यात खालीलपैकी कोणते तत्व लागू होत नाही? तर मित्रांनो, जागतिक सहकार चळवळ जी आहे त्यामध्ये ऐच्छिक व खुले सभासदत्व असतं, स्वायत्तता आणि स्वतंत्रता असते, तसेच सहकारी संस्थांमधील सहकार्य देखील असते. मित्रांनो, तिथे सभासदांचे केंद्रीभूत नियंत्रण नसते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. हे तत्व तेथे लागू होत नाही. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, नियोजन आयोगाने सहकारी संस्थांच्या कामाची पाहणी करण्यासाठी नेमलेल्या निजलिंगप्पा समितीचे सर्वात महत्त्वाचे निरीक्षण कोणते? तर बघा मित्रांनो, आपण जेव्हा या समित्या पाहत होतो भारतातील सहकार चळवळीच्या, त्यामध्ये समित्या होत्या. शिवाय नंतर नियोजन आयोगाने पाहणी करण्यासाठी देखील कोणत्या समित्या नेमल्या यावर देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्या देखील आपल्याला अभ्यास करणे गरजेचे आहे. तर निजलिंगप्पा समिती जी आहे, निजलिंगप्पा ही समिती नेमली होती. कशासाठी? सहकारी संस्थांच्या कामाची पाहणी करण्यासाठी. कोणी? नियोजन आयोगाने. तर मित्रांनो, त्यांचे सर्वात महत्त्वाचे निरीक्षण हे होते की कायद्यापासून पळवाट काढण्यासाठी एकाच कुटुंबातील सभासदांनी सहकारी संस्था निर्माण केलेल्या आहेत, हे त्यांचे निरीक्षण होते आणि हे चुकीचे आहे मित्रांनो. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. तर सहकारी संबंधित विधाने खाली देण्यात आली आहेत आणि त्यातून आपल्याला योग्य विधाने निवडायची आहेत. तर त्यामध्ये सहकार अयशस्वी झाला आहे, मात्र सहकाराला यशस्वी व्हावेच लागेल. मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. सहकार अयशस्वी झालेला आहे. आपण मगाशीच त्यातलं त्रुटी पाहिली, त्या नियोजन आयोगाने जी समिती नेमली होती त्यांनी दिलेली. तर मित्रांनो, असे काही कारण आहेत ज्यामुळे सहकार अयशस्वी झाला आहे, परंतु सहकाराला यशस्वी झाले पाहिजे आणि यातून खूप फायदा होऊ शकतो. तसेच पुढचं विधान आहे की लाल फितीचा कारभार आणि सहकाराच्या दैनंदिन कारभारातील सरकारचा प्रशासकीय हस्तक्षेप हे सहकाराच्या अपयशाचे कारण आहे. तर मित्रांनो, हो, हे देखील एक सहकाराच्या अपयशाचे कारण आहे. लाल फितीचा कारभार, तेच एक ब्लॅक गोष्टी आपण ब्लॅकमध्ये किंवा भ्रष्टाचार म्हणतो, तर यामध्ये येतात. त्यामुळे मित्रांनो, विधान अ आणि ब दोन्ही विधाने योग्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न, सहकारी पद्धतीची शेती प्रथम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात 100 वर्षापूर्वी चालू झाली, तिला डॅश डॅश असे म्हणतात. तर मित्रांनो, अशी शेती जी कोल्हापुरात 100 वर्षापूर्वी चालू झाली होती महाराष्ट्रात, तिला फड असे म्हटले जाते. काय? फड. लक्षात ठेवा, एक शब्द आहे फड. त्यानंतर मित्रांनो, सहकारी चळवळीचे खालीलपैकी कोणते अनुकूल परिणाम दिसून आले? त्यामध्ये त्यांनी ग्रामीण नेतृत्वाचा उदय दिलेला आहे, बचतीचे संकलन दिलेले आहे आणि ग्रामीण औद्योगिकरण दिलेले आहे. तर मित्रांनो, हे तिन्ही बरोबर आहेत. ग्रामीण नेतृत्वाचा उदय देखील झाला, बचत जी असते त्याचे संकलन देखील झाले. कशामुळे? सहकार चळवळीमुळे. आणि ग्रामीण औद्योगिकरण देखील झाले. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क हे याचं उत्तर आहे. सहकार क्षेत्रातील शासकीय व राजकीय हस्तक्षेप कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 97वी घटना दुरुस्तीची टिंबटिंबपासून अंमलबजावणी करण्यास सांगितले. मित्रांनो, आपण लेक्चर जेव्हा पाहत होतो त्यामध्ये आपण हे घेतलं होतं. तर 15 फेब्रुवारी 2012 पासून अंमलबजावणी करण्यास सांगितले. बघा मित्रांनो, तारखा देखील लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे. आपल्याला खूप साऱ्या तारखांवरती कधी स्थापना झाली किंवा अंमलबजावणी घटना दुरुस्तीची, या छोट्या छोट्या गोष्टी देखील विचारल्या जातात, त्यामुळे त्या तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न, खालीलपैकी राष्ट्रीय स्तरावरील कोणती सहकारी शिखर संस्था कृषी पणन विषयक काम करते? तर मित्रांनो, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ NCDC, सहकारी पणन संस्था, राष्ट्रीय कृषी पणन सहकारी संघ आणि दूध विकास संघ.
तर मित्रांनो बघा, इथे जर तुम्हाला लॉजिक जरी लावायचं झालं तर आपल्याला राष्ट्रीय स्तरावरील कृषी पणन काम विचारले आहे. तर मित्रांनो इथे आपल्याला कृषी पणनशी संबंधित पणन संबंधित 2 संस्था दिसतात, एक सहकारी पणन संस्था आणि राष्ट्रीय कृषी पणन. तर मित्रांनो इथे आपल्याला राष्ट्रीय स्तरावरील विचारलेलं आहे, तर आपण नाफेड राष्ट्रीय कृषी पणन सहकारी संघ लिहू शकतो. याचं उत्तर लॉजिकली. आणि आपल्याला माहिती आहे की नाफेड येथे शिखर संस्था आहे, जे आपण लेक्चरमध्ये घेतलं होतं कृषीच्या. त्यानंतर मित्रांनो सहकाराअंतर्गत सहकार या सहकाराच्या तत्वास काय म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो हे जे सहकाराअंतर्गत सहकार, हे सहकाराचं जे तत्व आहे त्याला वाढीचे तत्व म्हणून ओळखले जाते. म्हणजे असे सहकाराअंतर्गत सहकार करून करून सहकारात वाढ केली जाते आणि त्यात मधून फायदा होत जातो पुढे, म्हणून त्याला वाढीचे तत्व असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मार्च 2016च्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये सहकारी संस्थांची संख्या सर्वाधिक आहे? मित्रांनो जे पाहणी झाली किंवा जे डेटा कलेक्शन केला त्यातून असं आलं समोर की मार्च 2016च्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये सहकारी संस्थांची संख्या सर्वाधिक होती. मित्रांनो एक करंटशी रिलेटेड प्रश्न आहेत, तर तुम्ही ते लक्षात घ्या आणि याची जरा माहिती ठेवत जा की आता 2-3 वर्ष झाली 2016 नंतर, तर आता कुठे सर्वात जास्त आहेत तर ते देखील तुम्ही गोळा केलं पाहिजे. ज्या वर्षी तुमचा अटेम्प्ट असेल त्या वर्षी तुम्ही काही गोष्टींचं चेक केलं पाहिजे, फक्त इकॉनॉमिक्सच नाही तर सर्व सब्जेक्टचं, की काय वाढलं काय कमी झालं, मग एकूण किती, कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त आहे, कुठे सर्वात कमी आहे, कुठे ऱ्हास झाला, तर या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. तर आता कोकण विभाग हे याचं उत्तर आहे. तर मित्रांनो पुढचा प्रश्न, भारतातील सहकारी चळवळीच्या दृष्टीने खालील विधाने विचारात घ्या. लहान शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्जपुरवठा करण्याच्या उद्दिष्टासह भारतातील सहकारी चळवळीची सुरुवात झाली. तर मित्रांनो बरोबर आहे, लहान शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्जपुरवठा करण्याच्या उद्दिष्टानेच भारतामध्ये सहकारी चळवळीची सुरुवात झाली होती. त्यानंतर मित्रांनो पुढचं विधान दिलेलं आहे, 1905 मध्ये प्रथमतः सहकारी संस्था कायदा संमत झाला. तर मित्रांनो हे विधान चुकीचं आहे. सहकारी पतपुरवठा संस्था कायदा जो होता तो 1904 साली आला होता. कधी? 1904 साली. आणि मित्रांनो 1912 साली सहकारी संस्था कायदा संमत झालेला होता. तर मित्रांनो हे विधान चुकीचे आहे. आणि पुढे विधान दिलेले आहे की सहकारी चळवळीचे मुख्य उद्दिष्ट एक गाव एक संस्था हे आहे. तर मित्रांनो हे विधान बरोबर आहे, एक गाव एक संस्था असे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिवाय त्यांच्यामध्ये कशाला महत्त्व आहे तर एक व्यक्ती एक मत याला सर्वाधिक महत्त्व आहे. तर मित्रांनो यामधून आपल्याला कळतं की पर्याय क्रमांक 1 अ आणि क हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण सहकारी पतपुरवठ्यासाठी दीर्घकालीन कर्जासाठी राज्यामध्ये कार्यरत असणारी बँक कोणती? तर मित्रांनो ग्रामीण सहकारी पतपुरवठ्यासाठी कोणती बँक असते? राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक असते. मित्रांनो बँकेचा जरी प्रश्न असला तरी तो सहकारी पतपुरवठ्याशी संबंधित असल्यामुळे मी तो इथे घेतलेला आहे. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतर पुढे आपण पाहूया, 1904च्या सहकार कायद्याऐवजी 1912 साली नवीन सहकार कायदा लागू करण्यामागे खालीलपैकी कोणती बाब कारणीभूत होती? तर मित्रांनो बघा 1904चा आपण कायदा पाहिला आणि त्यानंतर 1912चा मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे. तर मित्रांनो 1904ला कोणता कायदा होता? सहकारी पतपुरवठा संस्था कायदा होता. आणि 1912ला कोणता कायदा आला? सहकारी संस्था कायदा आला. तर मित्रांनो त्यांनी दिले की या कायद्यानुसार फक्त प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करण्यास मुभा होती आणि पतसंस्थे व्यतिरिक्त इतर संस्थांची स्थापना 1904च्या कायद्याच्या कक्षेबाहेर होती. तर मित्रांनो हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. कारण बघा पतपुरवठा कायदा असं 1904च्या कायद्यामध्ये मेन्शन होतं, त्यामुळे पतसंस्थे व्यतिरिक्त जे इतर संस्था आहेत त्यांची स्थापना त्या कायद्यान्वये आपण करू शकत नव्हतो. फक्त प्राथमिक सहकारी संस्था आपण स्थापन करू शकत होतो. त्यामुळे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 दोन्ही हे विधानं बरोबर आहेत आणि दोन्ही याची कारणं आहेत की 1912 साली नवीन सहकारी कायदा लागू करावा लागला. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, सहकारी कृषी पणनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर बघा भारताचा राष्ट्रीय शेती सहकार विपणन संघ ही राष्ट्रीय पातळीवरील शिखर सहकारी संस्था आहे. तर मित्रांनो बरोबर ना, आपण मगाशी पण पाहिलं राष्ट्रीय शेती सहकार विपणन संघ आपला नाफेड ही राष्ट्रीय पातळीवरील काय शिखर संस्थारी संस्था आहे. मित्रांनो नाफेड जे आहे ते शेती उत्पादनाच्या आंतरराज्य आणि निर्यात व्यापारास प्रोत्साहन देते. तर आपण हे नाफेड पातळीवर पाहिलं, त्यामुळे हे देखील बरोबर आहे.
त्यानंतर मित्रांनो 1974 राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाची स्थापना झाली. तर मित्रांनो हे विधान चुकीचे आहे. 1974 राष्ट्रीय विकास महामंडळाची स्थापना झाली नव्हती. मित्रांनो कधी स्थापना झाली? 1963 1974 नाही. लक्षात घ्या 1963 राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाची स्थापना झाली. त्यामुळे वरचे अ आणि ब विधाने बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 अ आणि ब हे याचं उत्तर आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत? म्हणजे आपल्याला चुकीचे विधान विचारलेले आहे. तर पहिला विधान काय दिलंय? सहकारी सामायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली अनैच्छिक संघटना आहे. मित्रांनो बघा, जेव्हा आपण सुरुवातीलाच हा पाठ पाहिला तेव्हा सहकाराची व्याख्या पाहिली आणि त्यामध्ये आपण पाहिलं होते की त्यांचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्वइच्छेने, ऐच्छिकरित्या ते या चळवळीमध्ये समावेश करतात आणि त्याला आपण सहकार म्हणतो. त्यामुळे मित्रांनो हे अनैच्छिक शब्द इथे चुकीचा आलेला आहे, म्हणून हे विधान कसे आहे? चुकीचे आहे. त्यानंतर पुढे दिले की सहकार म्हणजे वितरण, उत्पादन यांमध्ये स्पर्धेचा अभाव आणि मध्यस्थांचं अस्तित्व नाकारणे. तर मित्रांनो हे विधान बरोबर आहे. येथे मध्यस्थांचे अस्तित्व नाकारले जाते, शिवाय वितरण, उत्पादन आणि यांमध्ये काय असतो? वितरण आणि उत्पादनामध्ये काय असतो? स्पर्धेचा अभाव असतो. तसेच मित्रांनो पुढचा विधान आहे की सहकार लोकशाहीचा पाया मजबूत करते. तर मित्रांनो होय, सहकार लोकशाहीचा पाया मजबूत करते. त्यामुळे मित्रांनो यामध्ये आपल्याला चुकीचे विधान विचारलेले आहे. फक्त पहिले विधान चुकीचे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 अ फक्त हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. 1966 आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या परिषदेने सहकाराअंतर्गत सहकार हेच नवीन तत्व स्वीकारले. तर मित्रांनो हे विधान अगदी बरोबर आहे. सहकाराअंतर्गत सहकार हे त्यांनी नवीन तत्व स्वीकारले. आपण एक प्रश्न याविषयी पाहिला होता सुरुवातीलाच. त्यानंतर पुढचा विधान आहे की 1966 आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या परिषदेने भांडवलावर मर्यादित व्याज हे नवीन तत्व स्वीकारले आहे. मित्रांनो पहिले विधान बरोबर आहे, अर्थातच दुसरे विधान चुकीचे असणार. सहकाराअंतर्गत सहकार हे त्यांनी तत्व स्वीकारले होते, भांडवलावर मर्यादित व्याज नाही. त्यानंतर पुढचं विधान आहे 1995 आंतरराष्ट्रीय सहकारी संघाने समाजाबद्दलचे कर्तव्य हे देखील नवीन तत्व म्हणून स्वीकारले आहे. तर मित्रांनो हो, हे विधान देखील बरोबर आहे. त्यांनी हे देखील नवीन तत्व स्वीकारले आहे. हे देखील आपण पाहिलं, समाजाबद्दलचे कर्तव्य. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 अ आणि क हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 विधान ब चुकीचे आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न, सहकारी तत्वावरील विपणनात खालीलपैकी कोणती राज्ये अग्रेसर आहेत? तर मित्रांनो बघा, सहकारी तत्वावरील जे विपणन आहे त्यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू ही राज्ये अग्रेसर आहेत. लक्षात घ्या, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू कशामध्ये? सहकारी तत्वावरील विपणनामध्ये, मार्केटिंगमध्ये. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर मित्रांनो 1904चा सहकार कायदा स्वमदत सहकार्याची भावना वाढीस लावण्याच्या उद्देशाने संमत करण्यात आला होता. तर मित्रांनो बरोबर आहे, हा कायदा स्वमदत आणि सहकार्याची भावना वाढीस लावण्याच्या उद्देशाने संमत करण्यात आलेला होता. शिवाय 1904चा जो मध्यवर्ती कायदा आहे तो अजूनही भारतीय सहकार विषयक कायद्याचा आधार मानला जातो. म्हणजे त्यानंतर जे पण कायदे झाले किंवा इथून पुढे जे पण कायदे होतील ते या कायद्याच्या आधारावर करण्यात येतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 दोन्ही हे याचं उत्तर आहे. तर मित्रांनो हा शेवटचा प्रश्न होता. आपल्या इथे प्रश्न संपले. तुम्हाला मी जे सरावासाठी प्रश्न देते त्याची तुम्ही उत्तरं काही कमेंट बॉक्समध्ये देत नाहीत, त्यामुळे मी ते प्रश्न इथेच घेते, जेणेकरून सर्वांना त्या प्रश्नांची उत्तरे कळतील आणि ते प्रश्न तसेच राहणार नाही. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.